2012 हे वर्ष संपत असताना आपल्या समाजासमोर काही प्रश्न उभे राहिलेत. हे वर्ष प्रामुख्याने गाजलं ते स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांनी. वर्षाच्या सुरुवातीलाच स्त्रीभ्रूण हत्येच्या अंगावर शहारे आणणाऱ्या अनेक घटनांमधून समाजातलं विदारक वास्तव समोर आलं. तर खोट्या इब्रतीसाठी लेकींचा बळी घेतल्याच्या घटनांनी आपण सुन्न झालो. हे सगळं होत असतानाच स्त्रियांवरील वाढत्या हल्ल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. हे तरुण देशातल्या सत्ताधीशांच्या दारावर धडक द्यायला आले, कारण त्यांना त्यांच्या मनातला संताप देश चालवणाऱ्यांपर्यंत पोहोचवायचा होता. या संतप्त तरुणांना सरकारच्या अश्रुधुरांच्या नळकांड्या, पोलिसांच्या काठ्या आणि पाण्याचे फवारे रोखू शकले नाहीत. देशातील रणरागिणी रस्त्यावर उतरल्यावर आपल्याच धुंदीत जगणाऱ्या सत्ताधाऱ्यांना भानावर यावं लागलं. त्यांना देशातील महिलांच्या प्रश्नावर मौन सोडून त्याची गंभीर दखल घ्यावी लागली. हम तो बहुत चिंतित है इससे, कल कभी हमारी लड़की पर भी हो सकता है, इसलिए हम बहुत कठिन से कठिन कार्रवाई के लिए ये प्रयास कर रहे हैं. हमारी सरकार, हमारे नेता लोग इसमें बहुत जबरदस्त एक एक्शन लेने के लिए हमारे को सुझाव भी दिए हैं. हम सब तरीके के प्रयास करेंगे. 2012 हे वर्ष गाजलं ते विशेष करून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी. वर्षाच्या सुरुवातीलाच बीड जिल्ह्यातील परळीतल्या स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रकरणाचं विदारक वास्तव जगासमोर आलं आणि डॉक्टर सुदाम मुंडेच्या अनेक क्रूर कृत्यांनी देश सुन्न झाला. जन्माला येण्याआधीच हजारो मुलींची गर्भातच हत्या होते या महिला संघटनांच्या आरोपांमधलं वास्तवच या केसनं सिद्ध केलं. स्त्रीभ्रूण हत्येची अंगावर शहारे आणणारी शेकडो प्रकरणं आणि राज्यातील अनेक सुदाम मुंडेही देशासमोर येत राहिले. सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या, दबाव वाढताच सरकारला जाग आली. गर्भलिंग निदान करणाऱ्या केंद्रांवर धाडसत्र सुरू झाली. मुली मारणाऱ्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर त्यांचे साथीदार गजाआड गेले. पण आजही स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यात सरकार आणि समाज अपयशी ठरलाय. पुरोगामी म्हणून येणाऱ्या महाराष्ट्रीयन म्हणून आम्हाला फार लाजीरवाणं वाटलं. एकीकडे जन्माला येण्याआधीच मुली मारल्या जात होत्या, तर दुसरीकडे स्वतः आंतरजातीय विवाह करू इच्छिणाऱ्या मुलीचा जन्मदात्या बापानंच गळा घोटला. महाराष्ट्रातल्या या पहिल्या ऑनर किलिंगच्या केसनं पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लागला. आशा शिंदेची हत्या केल्याप्रकरणी शंकर शिंदेला अटक झाली, पण समाजातले जातीभेदाचे तट तुटून पडण्याऐवजी भक्कम होण्याचा धोका वाढत चाललाय. जे महिलांच्या विरुद्ध अत्याचार होत आहेत त्यामध्ये आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि छेडखानी जो आहे, छेडछाड हा अजामीनप्राप्त गुन्हा झाला पाहिजे. वर्षाची अखेर होत असताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. एका आठवड्यात राज्यात बलात्कार, छेडछाड आणि हत्येची अनेक प्रकरणं समोर आली. 3 डिसेंबर रोजी डोंबिवलीत मुलीची छेडछाड रोखणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात आली. 9 डिसेंबर रोजी वृद्ध महिलेवर पवईत बलात्कार करण्यात आला. 10 डिसेंबर रोजी फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर विद्यार्थिनीवर हल्ला करण्यात आला. 11 डिसेंबर रोजी डोंबिवलीत 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. 13 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये 12 वर्षाच्या अंध मुलीवर बलात्कार झाला. तर 17 डिसेंबर रोजी जळगावमध्ये भावानंच आपल्या बहिणीची हत्या केली. महिलांना सत्तेत आरक्षण देणाऱ्या राज्यात संरक्षण कधी देणार असा सवाल विरोधकांनी विचारला. शिवसेना प्रमुख बोलले ते आता सुद्धा कळतंय की आरक्षणापेक्षा पहिलं रक्षण करा, त्यांचं रक्षण करा. महिलांना आरक्षण ठीक आहे, पण पहिलं रक्षणाची गरज आहे आणि त्यांच्या कर्तृत्वावरती ते येतीलच, येतात. दरम्यान महिलांवरील अत्याचार, महिलांबाबतचे गुन्हे, अपघात आणि पोलीस दलातील रिक्त पदं याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार महिलांवरील गुन्ह्यात सतत वाढ होत असल्याचं स्पष्ट झालंय. प्रजासंस्थेच्या वतीनं मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनमधून ही माहिती घेण्यात आली आहे. 2009-2010 सालात बलात्काराच्या 171 घटना घडल्या होत्या, तर विनयभंगाच्या 384 घटना घडल्या. 2010-2011 सालात बलात्काराच्या 180 घटना तर विनयभंगाच्या 487 घटना घडल्या. 2011 ते 2012 सालात बलात्काराच्या 207 घटना तर विनयभंगाच्या 552 घटना घडल्या. म्हणजेच दर दिवशी एका महिलेवर बलात्कार होत असतो.
तर दर 2 दिवसात 3 महिलांचा विनयभंग होत असतो. 2 वर्षांपूर्वी अशीच माहिती गोळा करून प्रजासंस्थेनं राज्य सरकारकडे सोपवली होती, पण त्याकडे गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही. शहरातली ढासळती कायदा आणि सुव्यवस्था वेळीच सावरायची असेल तर या माहितीचा वापर करून सरकारनं योग्य पावलं उचलणं आवश्यक आहे. हे असं झालं तरच येणारं वर्ष सावित्रीच्या लेकींना संरक्षण आणि सन्मान देईल. आंदोलनांनी 2011 हे वर्ष गाजलं, पण 2012 मध्येही त्याचे पडसाद कायम जाणवत राहिले. अण्णा हजारे यांचं लोकपालासाठी आंदोलन, त्यातून नवा पर्याय देण्याची त्यांची घोषणा आणि पुढे अरविंद केजरीवाल यांचा नवा पक्ष, यामुळे आंदोलनांना नवं वळण मिळालं. दरम्यान देशात वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक आंदोलनं उभी राहिली. काही आपला ठसा उमटवू शकली तर